दुसऱ्याच्या इच्छेनुसार जगायचं सोडा, दुसऱ्याचा विचार करायचं सोडा. दुसऱ्याचं आयुष्य किती सावराल? दुसऱ्याच्या गरजेसाठी सुखासाठी स्वतःला दुःखी करता, दुसऱ्याला आनंदी ठेवण्यामध्ये स्वतःला विसरून जाता. तुम्हाला भीती वाटते लोक तुम्हाला घमंडी बोलतील याची, इग्नोर करतील याची, तर कोणाला काही फरक पडत नाही. आपण अजून वजन उचलू शकत नाही हे ऍक्सेप्ट करा. मी सुमन, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे सकारात्मक विचारांसोबत. सगळ्यांना आनंदी ठेवणं हे सोपं नाही. सगळे आनंदी होऊ नाही शकत. इतरांवर प्रेम करण्याआधी स्वतःवर प्रेम करा, स्वतःची रिस्पेक्ट करा, तर लोक तुमची रिस्पेक्ट करतील. आपण स्वतःपेक्षा जास्त ना इतरांना महत्त्व देतो. स्वतःला महत्त्व द्या. सरळ बनाल तर लोक तुमचा फायदा घेतील. कर्म करा असं म्हटलं जातं. चांगले कर्म आपण करतो, पण समोरची व्यक्ती असं काही वागते की आपल्याला वाटतं की आपण चुकीचे आहोत. आपण कुठे चुकलो? चांगले कर्म तर केले, पण कर्म करत करत स्वतःला विसरून जातो. काही काळांतरानंतर डिमोटिवेशन यायला लागतं. म्हणून कर्म करत करत ना स्वतःवर प्रेम करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण कर्म करताना ना स्वतःचा विचार करत नाही. मग एका वेळेनंतर असं वाटायला लागतं की मी जे चांगले कर्म केले त्याचा काय उपयोग. म्हणून कर्म करताना स्वतःला विसरू नका. स्वतःवर प्रेम करा. जास्त विचार करत बसू नका. छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही जिव्हाळी लावून घेता आणि मग तुम्हाला डिमोटिवेशन येतं. अशा वेळेला तुम्ही खचून जाता, तर याला काही अर्थ नाही. यामुळे ना त्रास तुम्हालाच होणार आहे. यासाठी बहिरे बना. तुमची कोणी निंदा करतंय किंवा कोणी कौतुक करतंय तेव्हा कोणीतरी तुम्हाला येऊन सांगतं की ते तुम्ही ऐकून डिमोटिवेट होता किंवा आनंदी होता. म्हणजे तुमचे इमोशन्स त्यांच्या हातात तुम्ही देता. हे जेव्हा त्यांना समजतं तेव्हा समोरची व्यक्ती तुमचा फायदा घेऊ शकते. तुम्ही स्वतःची रिस्पेक्ट करत नाही हे त्यांना कळतं. लोकांचं काम आहे बोलायचं. ते त्यांच्या सोयीनुसार वागतात. तुम्हाला डिमोटिवेट करणं हे त्यांचं काम आहे. स्वतःला मोटिवेट करून पुढे जाणं, आनंदी राहणं, स्वतःवर प्रेम करणं, स्वतःचा विचार करणं ही तुमची स्वतःविषयीची जिम्मेदारी आहे. इतरांच्या शब्दाला ना इतकं महत्त्व देऊ नका की ते तुम्हाला डिमोटिवेट करतील. मग तुम्ही म्हणाल मला फील होतंय. साहजिक आहे, लोकांच्या गोष्टी मनाला लागतात. ह्या भावना आहेत, ह्या फिलिंग्स येतात, पण ही एक नैसर्गिक भावना आहे. त्यासाठी आपल्याला हे सगळं विसरणं गरजेचं आहे. ज्यांना प्रत्येकाच्याच बोलण्याचा ना दुःख होतं ना ते लोक कधीच आनंदी नसतात. लोकांशी कसे डील करायचं आहे हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. प्रत्येक गोष्टी प्रत्येक जण तुमच्या मनाप्रमाणे प्रत्येक जण करणार नाही, हे ऍक्सेप्ट केलं पाहिजे. लोकांशी कसं वागायचं हे तुम्हाला अनुभवातूनच कळेल. त्यासाठी ना तुमच्यामध्ये ना सकारात्मकता असायला हवी, संयम असायला हवा. ती कशी येणार? अशा वेळेला इग्नोर करून पॉझिटिव्हिटी येणार, सकारात्मकता येणार. आपल्या जवळपास ना अशा खूप गोष्टी असतात ज्या आपल्याला ना नकोशा वाटतात, तरी पण आपल्याला त्याबरोबर राहावं लागतं. तुम्ही वाईट गोष्टींना ना बदलू नाही शकत. तुम्ही वाईट गोष्टी आहेत म्हणून वाद घालाल, भांडण करत बसाल, तर वाईट गोष्टी खूप आहेत. तुमची सगळी एनर्जी ना त्या सगळ्या गोष्टींवरती संपून जाईल. मग तुम्ही स्वतःचा विचार कसा कराल? अशा परिस्थितीत अशा लोकांपासून तुम्हाला तुमचा बचाव करता आला पाहिजे. त्यासाठी नेहमी सकारात्मक राहा, कारण सकारात्मकताच योग्य मार्गदर्शन करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत.